आणि 16, 17 आणि 18 हे 3 दिवस या देशाच्या संसदेमध्ये विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं आणि हे विशेष अधिवेशन जे बोलवण्यात आलं होतं ते महिलांच्या 33% रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये बोलवण्यात आलं होतं आणि या 16, 17, 18च्या या अधिवेशनामध्ये 33% रिझर्वेशनचं बिल पास करून देशाच्या संसदेमध्ये आणि राज्यातल्या विधानसभेमध्ये महिलांना 33% जागा या बिलाच्या माध्यमातून त्या निमित्तानं मिळणार होत्या। परंतु मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं की भारतीय जनता पक्षाने या देशातल्या महिलांसोबत खऱ्या अर्थानं धोका केला आहे आणि मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं की जे महिला बिल 2023 मध्येच पास झालं होतं ते बिल आता पुन्हा आणण्याची आवश्यकता नव्हती आणि आमचं म्हणणं होतं का 543 लोकसभेच्या जागा आता या देशाच्या संसदेमध्ये आहे। तुम्ही आजपासून या देशाच्या 543 जागांमध्ये 33% महिलांचं रिझर्वेशन द्या। आम्ही सर्व विरोधी पक्ष तुमच्या सोबत आहे। परंतु भारतीय जनता पक्षाने ते केलं नाही। भारतीय जनता पक्षाला देशातल्या 543 लोकसभा जागा 800च्या वरती न्यायच्या होत्या आणि या 800 जागा ज्या होणार होत्या त्या उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यामध्ये सीट भरपूर वाढणार होत्या। त्यामुळं महिला रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये कुठलाच विरोध हा विरोधी पक्षाकडून झाला नाही आणि विरोधी पक्ष 543च्या खासदारांच्या सीटमध्ये आजच्या तारखेपासून आम्ही रिझर्वेशन द्यायला तयार होतो। परंतु या 33% रिझर्वेशनच्या आडमध्ये येऊन 33% रिझर्वेशनला समोर करून या देशातल्या जवळपास 800 सीटपर्यंत सीट वाढवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाला करायचं होतं। त्यामुळे मला इतकंच सांगायचं वाटतं की आता जे लोक प्रचार करून राहिले आहेत तर महिलांचा विरोध आम्ही केला आहे, तर मला या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की एक खुली चर्चा होऊ द्या। त्या खुली चर्चेमध्ये मी सुद्धा येतो आणि कशा पद्धतीने या देशाच्या महिलांसोबत तुम्ही अन्याय केला हे त्याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी आम्ही करून द्यायला तयार आहे इतकंच सांगतो। आणि पुन्हा माझी इतकीच अपेक्षा राहील की बाबासाहेबांनी दिलेल्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करा। फैजान भाई अभी आप मन संभालिए आणि मनापासून इच्छा आहे थांबायची, परंतु खूप जास्त रिसेप्शन आहे जवळचे त्यामुळे थांबता येणार नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो।